1945च्या वसंत ऋतूमध्ये बर्लिन शहरावर मित्र राष्ट्रांची पकड मजबूत होत होती. मित्र राष्ट्रांचे सैनिक एक एक करून हिटलरचे सैन्य ठिकाणे उद्ध्वस्त करत बर्लिन शहर काबीज करत होते. याच बर्लिन शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका खंदकात ॲडॉल्फ हिटलर लपलेला होता. त्याचे एक वेळचे सामर्थ्य आता धुळीस मिळाले होते. हिटलरच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. त्याच्या डोळ्यात मृत्यूची भीती जाणवत होती. हिटलरला माहीत होते की कोणत्याही क्षणी त्याच्या बंकरमध्ये मित्र राष्ट्रांचे सैनिक पोहोचतील आणि त्याला पकडतील. याच भीतीने त्रासलेल्या ॲडॉल्फ हिटलरने 30 एप्रिल 1945 रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. एकेकाळी जगाला घाबरवून सोडणाऱ्या हिटलरने मृत्यूपूर्वी त्याच्या सहकाऱ्यांना त्याच्या बॉडीला जाळून टाकण्यास सांगितले, कारण तो त्याची बॉडी सुद्धा मित्र राष्ट्रांच्या हाती लागू देऊ इच्छित नव्हता. 20 एप्रिल 1889 ला ब्रनाउन ॲम इन या ऑस्ट्रियातील एका ठिकाणी ॲडॉल्फ हिटलरचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव होते अलोइस हिटलर आणि आईचे नाव होते क्लारा हिटलर. ॲडॉल्फ हिटलर त्याच्या परिवारातील चौथे मूल होते. ॲडॉल्फ हिटलरच्या अगोदर त्यांच्या घरात जे मूल जन्माला आले ते काही कारणास्तव मृत पावले. त्यामुळे हिटलरला त्याची आई खूप प्रेम करायची, परंतु हिटलर हा फार खोडकर होता. त्याचे मन अभ्यासात लागत नव्हते, म्हणून त्याचे वडील अलोइस हिटलर हे ॲडॉल्फ हिटलरवर कायमच रागवत. कधी कधी तर ते त्याला मारत पण असत. हिटलर अभ्यासात मन लागत नसल्यामुळे सिंगिंगचे लेसन्स घेऊ लागला. तो चर्चमध्ये गात पण असत. याच दरम्यान तो प्रिस्ट बनू इच्छित होता, पण त्याच्या लहान्या भावाच्या मृत्यूनंतर तो खूपच खचून गेला. तो घरात राहणे पसंत करू लागला आणि वेळेनुसार त्याचा इंटरेस्ट पण चेंज झाला. तो आता एक आर्टिस्ट बनू इच्छित होता, ज्याच्यासाठी त्याने 2 वेळा आर्ट स्कूलमध्ये अप्लाय पण केला, पण दोन्ही वेळा तेथून त्याला नकार मिळाला. ॲडॉल्फ हिटलर जरी ऑस्ट्रियामध्ये जन्मला होता, पण त्याचे मन जर्मनीकडे जास्त आकर्षित होते. तो लहानपणापासूनच जर्मनीबद्दल वाचत असत. जर्मनीतील सभ्यता, आर्मी याबद्दल त्याला खूपच आकर्षण होते. 21 डिसेंबर 1907 ला हिटलरच्या जीवनातील एक मोठी घटना घडली. या दिवशी त्याची आई क्लारा हिटलरचा मृत्यू झाला. यानंतर तर हिटलर पूर्णपणे खचला. तो एकटा राहू लागला. तो मिळेल ते काम करू लागला. या दरम्यान त्याने लेबरचे काम सुद्धा केले. पेंटिंग्स बनवून तो त्यांना विकत होता. या दरम्यान हिटलर मेयर कार्ल लुईझर यांच्या भाषणांनी प्रभावित झाला. त्यांचे विचार हिटलरला खूप मनमोहित करत. या दरम्यान फर्स्ट वर्ल्ड वॉर सुरू झाले आणि हिटलर जर्मनीमध्ये आला आणि जर्मन आर्मीमध्ये एक सैनिक म्हणून भरती झाला. या वॉरमध्ये जर्मनीचा पराभव झाला आणि जर्मनीवर मित्र राष्ट्रांनी अनेक निर्बंध लादले, ज्यामुळे जर्मनी इकॉनॉमिकली कोलॅप्स झाले. या पराभवामुळे हिटलर खूपच निराश झाला. तो जर्मनीच्या पराभवाला जर्मनीच्या नेत्यांना जबाबदार ठरवू लागला. जर्मनीवर लादलेल्या करांमुळे जर्मनीमध्ये बेरोजगारी वाढली. जर्मन जनतेच्या मनामध्ये तेथील नेत्यांबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. अशात हिटलरने जर्मन राजकारणात प्रवेश केला. त्याने जर्मन कामगार पक्षात प्रवेश केला. पुढे याच पक्षाचे रूपांतर त्याने नाझी पार्टीमध्ये केले. हिटलर एक चांगला वक्ता होता. त्याने त्याच्या भाषणांमधून जर्मनीवर लादलेल्या निर्बंधाविरोधात प्रचार केला. हिटलर त्याच्या भाषणातून जर्मनीला पुन्हा शक्तिशाली बनवण्याचे आणि देशातील सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत होता. पण निवडणुकांमध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला. 1923 मध्ये त्याने म्युनिकमध्ये सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न केला, जो बियर हॉल पूच म्हणून ओळखला जातो. हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि ॲडॉल्फ हिटलरला जेलमध्ये टाकले गेले. तुरुंगात असताना त्याने माइन काम्फ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्याने त्याचे राजकीय विचार आणि योजना स्पष्टपणे मांडल्या. तुरुंगातून सुटल्यावर तो पुन्हा राजकारणात सक्रिय झाला. 1930च्या दशकात जर्मनी आर्थिक मंदीच्या खाईत लोटला गेला. बेरोजगारी आणि महागाईमुळे लोक त्रस्त होते. हिटलरने या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने त्याच्या प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे निवडणुकीत मोठे यश मिळवले आणि 1933 मध्ये तो जर्मनीचा चान्सलर बनला. चान्सलर बनल्यानंतर हिटलरने वृत्तपत्रांवर आणि प्रसारमाध्यमांवर नियंत्रण मिळवले. 1934 मध्ये राष्ट्राध्यक्ष
हिंडेनबर्ग यांच्या मृत्यूनंतर हिटलरने राष्ट्राध्यक्ष आणि चान्सलर या दोन्ही पदांची सूत्रे त्याच्या हाती घेतली आणि स्वतःला नेता घोषित केले. सत्तेत आल्यानंतर हिटलरने जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. त्याने मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बांधकाम प्रकल्प हाती घेतले. सोबतच त्याने लष्कराचे आधुनिकीकरण सुरू केले. त्याच्या या धोरणांमुळे बेरोजगारी कमी झाली आणि लोकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. परंतु ज्यू लोकांविरुद्धच्या त्याच्या द्वेषामुळे लाखो ज्यू लोकांना आपले प्राण गमवावे लागले. हिटलरने वर्सायच्या तहाचे उल्लंघन करून जर्मनीच्या सीमांचा विस्तार करण्यास सुरुवात केली. 1938 मध्ये त्याने ऑस्ट्रियाला जर्मनीमध्ये समाविष्ट केले आणि त्यानंतर चेकोस्लोवाकियाचा भाग बळकावला. 1 सप्टेंबर 1939 ला हिटलरने पोलंडवर आक्रमण केले, ज्यामुळे दुसरे महायुद्ध सुरू झाले. जर्मनीने सुरुवातीला अनेक महत्त्वपूर्ण विजय मिळवले आणि युरोपचा बराचसा भाग आपल्या ताब्यात घेतला. मात्र मित्र राष्ट्रांनी एकत्र येत जर्मनीचा प्रतिकार केला. 1945 पर्यंत बलाढ्य जर्मनीची परिस्थिती बिकट झाली. मित्र राष्ट्रांच्या सैनिकांनी बर्लिन शहराला वेढा घातला. पराभव अटळ आहे हे पाहून 30 एप्रिल 1945 ला हिटलरने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने दुसऱ्या महायुद्धातील युरोपमधील अध्याय संपला. हिटलर हा एक असा नेता होता की ज्याने आपल्या महत्वाकांक्षेसाठी आणि द्वेषपूर्ण विचारसरणीसाठी कोट्यावधी लोकांचे जीव घेतले आणि जगाला युद्धाच्या खाईत ढकलले.